नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 22 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे सासरे बुवांची दारू सोडवण्यासाठी निघालेल्या अवनीला दांगटांनी दारू पाजायची फुल तयारी करताच अवनी करणार या दांगटांना सरळ. तर हे सगळं बघायला खूपच मज्जा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता पायलीने श्रीमंत लोकांचा मी टाईम कसा एन्जॉय करायचा असतो ते सगळं काही आता या दांगटांना शिकवलेलं असतं. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, पाहिले कसं आहे ना, आजवर मी एवढ्या दारुड्यांना बघितलंय. ते दारू पिल्यानंतर एकतर ओकतात, नाहीतर इकडे तिकडे धडपडतात पडतात, पण असा एन्जॉय करणारे दारुडे मी नाही बघितले. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, हो ना पाहिले, मला बी कळना असं कसं असतंय श्रीमंत लोकांचं टेटस. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, असंच असतंय. अरे ते लोक असा एन्जॉय करतात, मी टाईम असा एन्जॉय केल्यानंतर आयुष्याचा विचार करतात, म्हणून तर ते अशी हलक्यातली नाही भारीमधली इंग्लिश दारू पितात. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, हो ना, मग वहिनी एवढ्या श्रीमंत असून ह्या अण्णांची ब्रँडची दारू का पितात. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो ना यशोदा, अरे मॅडमने ज्या दुकानातनं दारू आणली ना, तिकडे पण फक्त अण्णांचाच ब्रँड मिळतो. ही असली इंग्लिश दारू नाही भेटत रे तिकडे. का असं केलं असेल मॅडमने. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, तसंच करणार ना, असा छपरी नवरा भेटल्यानंतर. तेव्हा पायली म्हणू लागते, अच्छा मनी प्रॉब्लेम काय. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, हो ना, म्हणून त्या ॲडजस्ट करत असतील. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अरे बापरे, वहिनीने ॲडजस्ट केलंय, पण आपण इमॅजिन करू शकत नाही, जर अण्णांसारखी दारू त्या प्यायला लागलं तर पुढे काय होणार आहे. त्याच वेळेस यशोदा, राजा आणि पाण्या तिघांनाही समोर अवनीचं दृश्य दिसायला सुरुवात होते. आता दारू पिणारी अवनी हातात मोकळी रिकामी बॉटल घेऊन, ए राजा कुठेस तू, यशोदा, धन्या, पाण्या असे जोरजोरात आवाज देत असते. अगदी अवनी झिंगाट झालेली असते. दारू पिऊन तिला धड चालता येत नसतं. धडपडत आता ती सगळ्या दांगटांना जोरजोरात आवाज देत असते, मला दारू हवी आहे, कुठे आहात तुम्ही. असे आता हे सगळं दृश्य बघून या तिघांनाही धक्का बसतो. नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत, हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. आता मात्र लगेच पायली म्हणू लागते, कळलं, त्यासाठी श्रीमंत लोक रिच दारू पितात, आपल्यासारखे हलक्यातली दारू ते घेत नाही. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो, नाही नाही, आता काय करायचंय. अगं ये पायल, आम्हाला आता काहीतरी सांग ना, आम्ही आता काय करायचंय. त्यावर पायली म्हणू लागते, एवढं सगळं सांगितलं ना तुम्हाला कसं असतं श्रीमंत लोकांचं, मग तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला काय करायचंय, ॲडजस्टमेंट करा काहीतरी. त्याच वेळेस आता राजाच्या डोक्यात भन्नाट आयडिया सुटते. तेव्हा राजा म्हणू लागतो, सुचलं, ठरलं यशोदा, आता तेच करायचं. तेव्हा यशा आणि पाण्या म्हणू लागतात, अरे पण काय सुचलं, काय ठरलं, काय करायचंय. आता राजाच्या डोक्यातली कल्पना म्हणजे अगदी भन्नाट. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता घरात पाण्याचं मात्र टी व्ही जोडण्याचं काम चालू असतं. आता असा स्क्रूड्रायव्हर घालायचा आणि काम तमाम. तेवढ्यात लगेच आता घरात राजा येतो. राजाने आता मोठा मॅडमसाठी खंबाच आणलेला असतो, अगदी इंग्लिश. त्याच वेळेस आता लगेच तो पटकन लगेच पाण्याजवळ येतो, ए पाण्या, समधी तयारी झाली ना, अगदी व्यवस्थित डेकोरेशन झालंय ना, लाईटिंग वगैरे. त्यावर पाण्या म्हणू लागतो, ए राजा, समद काही ठीकठाक आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, नक्की खरं बोलतोय ना. त्यावर पाण्या म्हणू लागतो, ए मी काय राजा आहे का खोटं बोलायला, आपण जे बोलतो ते खरंच बोलतो. समधी तयारी जल्लद झाली, पण राजा तू दारू पिऊन आलाय का. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए गप्पा बैस, मी कधी दारू पितो, अरे दारू आणली मी मॅडमसाठी, हे बघ. आता लगेच तो खंब्या त्या कागदातनं बाहेर काढताच आता पाण्या पटकन हातात घेतो. होय कसला भारी खंब्या आहे रे, काय वास बी येतोय, लय भारी दारू आहे नाही, वहिनींना लय आवडेल, त्यांचा ना मी टाईम लय भारी साजरा होणार आहे. त्याच वेळेस आता धन्या येतो, राजा दा, पाण्या दा. आता दोघे पटकन टी व्हीच्या बाजूला ती बॉटल लपवतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजा दा आणि ए पाण्या दा, काय लपवताय तुम्ही, काय तिकडे मला दाखवा ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए याला ना असं चाप कळायला पाहिजे ना,
तुला अभ्यास करता येत नाही? अभ्यास करायचा सोडून इकडे पंचायती करतो. चाल निघ, अभ्यास करून घे. तेव्हा लगेच आता पाण्याही त्याला मारू लागतो. अभ्यास नको, कॉलेजला जायला नको, इकडच्या तिकडच्या उचापात्या सांगा. आता मात्र दोघेही धन्याला घरातनं बाहेर हाकलवत असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, नक्कीच तुमचं काहीतरी शिस्त आहे. दरवेळेस तुम्ही मला असं बाहेर हकलवता, तुमच्यात घेत नाही. काय आहे तिकडे मला बघू द्या, काय आहे? त्यावर लगेच आता राजा आणि पाण्या म्हणू लागतात, बघायला भेटणार नाही, चल निघ, बाहेर निघ आणि अभ्यास कर. लिंबू टिंबू चाल निघ. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, बॉडीवर जायचं नाही आणि मी काय लहान नाही आहे, मी मोठा झालो आहे. आता किचनमधनं भाज्याचा वास येतोय का? जाऊ द्या, मला बघू द्या. आता मात्र राजा आणि पाण्यात दोघेही धन्याला बाहेर ढकलत असतात. धन्या अगदी टनाटन उड्या मारत असतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, कबड्डी काय खेळतो इथे, चल निघ म्हटलं ना, निघायचं. आता लगेच दोघेही धन्याला बाहेर ढकलून देतात आणि पुन्हा ती बॉटल बघायला जाणार. तेच धन्या येतो, काय लपवताय, काय लपवताय? आता लगेच पटकन स्क्रूड्रायव्हर पाण्या हातात घेतो. आता ना तुला हाणूनच काढतो, थांब मी. धन्या तिकडनं बाहेर पळून जातो. तर आता लगेच राजा आणि पाण्या मात्र यशोदाकडे किचनमध्ये येतात. यशोदा, अरे काय घमघमाट सुटलाय भज्यांचा. भजी तयार झाली पण. त्यावर लगेच आता राजा पटकन एक उचलणार. तेच यशोदा म्हणू लागतो, खाली ठेव, हात लावायचा नाही, त्यांच्या चकण्यासाठी ती. आता मात्र लगेच पाण्याही एक उचलणार. यशोदा मात्र दोघांनाही घेऊ देत नाही, निघा, तुमच्या तयारीला लागा, निघा बरं. आता यशोदा अवनीच्या चकण्यासाठी खास भजी बनवत असतात. त्याच वेळेस इकडे आता बाहेर धन्या रुसून बसलेलो असतो. तेव्हा लगेच आता नमी पाठीमागणं येते. तेव्हा लगेच आता तिथे भाजीवर बसलेला धन्या आपल्या आईशी बोलू लागतो, आई बघतेस ना तू, दरवेळेस असंच मला बाजूला काढून फेकतात, मला लिंबू टिंबू म्हणतात आणि बाजूला ढकलून देतात. आता मी काय लहान आहे का? मी कॉलेजला जातोय, मला दाढी मिशी आली, मी मोठा झालोय, पण कधी कळणार आहे आई यांना, सांग बरं तू. मला ना आता यांच्यामध्ये पडायचंच नाही. दरवेळेस अशी रिडी खेळ खेळतात. त्याच वेळेस पाठीमागनं नमी येते. कोण आहे तो, त्याला समोर आण. आता मात्र लगेच धन्याला धक्का बसतो. आई बोलली की काय? धन्या आता आजूबाजूला बघतो तर नमी दिसते. नमी हसू लागते, काय रे झिपऱ्या, एकदम लक्ष्मी मामी बोलली असंच वाटलं ना? तेव्हा धन्या म्हणू लागतो, घे आता तू पण माझी मजा कर. त्यावर नमी म्हणू लागते, बरं झिपऱ्या, तुला चिडायला काय झालं, एवढा असा रुसून का बसलाय? त्यावर धन्या म्हणू लागतो, नमे, राजादाचं, यशादाचं आणि पाण्यादाचं काय चाललं ना कळतच नाही. मला घरातच घेत नाहीये, सारखे बाहेर ढकलून देतात. पाठीमागे काहीतरी शिस्त आहे त्यांचं, काय चालू आहे ना मला कळू देत नाही, काही सांगत पण नाही. लिंबू टिंबू म्हणून बाहेर ढकलून देतात. मी काही छोटा आहे का आता? आता मात्र नमी हसू लागते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हास, आता तू पण मला फिदी फिदी हास, दुसरं काय जमणार आहे? त्यावर नमी म्हणू लागते, हे बघ चिडू नको. तेव्हा धन्या म्हणू लागतो, चिडू नको तर काय करू, मला प्रत्येक वेळेस असंच बाजूला ढकलतात, मला नाही आवडत ते. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, मागे काहीतरी शिस्त आहे का? मग आपण जाऊन बघू की. तेव्हा धन्या म्हणू लागतो, चोरून बघायचं? त्यावर नमी म्हणू लागते, त्यात काय अवघड आहे, आजकाल कधी तू बघितलं नाही का? आता धन्या नमीकडे बघून हसू लागतो. दोघे आता पाठीमागे निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे किचनमध्ये यशोदाची भजी तळणं चालू असतं. तेवढ्यात अवनी येते. यशोदा, आज काही खास आहे का, भजी बनवली का? त्यावर यशोदा म्हणू लागतो, म्हणजे कसं आहे ना अवनी, तुमच्यासाठी तुमच्या चकण्या नाही, म्हणजे चव चाखून चाखून बघा ना, असं म्हणायचं आहे मला. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही, मी आपण सगळे सोबतच खाऊया, पण यशोदा, मला ना एक ग्लास हवा होता. आता यशोदा पटकन एक स्टीलचा ग्लास देतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही, मला काचेचा ग्लास हवा होता. त्याच वेळेस आता लगेच राजा बरोबर बोलत होता, यांना सवय असे मनाशीच आता यशोदा म्हणू लागतो, काचेचा ग्लास हवाय का? आहे, पण ते अण्णांच्या दारूचे आहेत. तेव्हा अवनी म्हणू लागते, चालेल, दारूचे असले तरी चालेल. आता यशोदाला तर आणखीन धक्का बसतो, दारूचेही चालेल, म्हणजे यांना दारू आवडते की काय? त्याच वेळेस आता यशोदा पटकन कपाट उघडतो, काचेचा एक ग्लास देतो, घ्या. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, एकच? यशोदा, अजून एक भेटेल का? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अजून एक पाहिजे का? चालेल, भेटेल ना, हे जा घेऊन. आता अवनी दोनही काचेचे ग्लास घेऊन आपल्या रूमकडे जाते. त्याच वेळेस आता इकडे बाहेर मात्र राजाची समधी तयारी झालेली असते, अगदी व्यवस्थित. तेव्हा लगेच आता राजा किचनमध्ये येतो. यशोदा, यशोदा, झालंय का? त्यावर यशोदा म्हणू लागतो, अरे त्या गेल्यात ग्लास घेऊन,
तुम्ही कधी आवरणार आहात? तुमचं झालंय ना ते लायटिंग वगैरे? अरे मग जाय त्यांना घेऊन ये, नाहीतर त्या अण्णांचा पॅक मारतीला. त्याच वेळेस आता राजाला धक्का बसतो, गेल्या पण. मला वाटलं होतं जेवल्यानंतर बसतील, एवढ्या लवकर बसल्या पण. मी टाईम महत्त्वाचा दिसतोय, लय दिवस झाले ना, त्यामुळे त्यांना असा एन्जॉय करता आला नाही. बरोबर, चल मी त्यांना घेऊन येतो, असे म्हणत राजा लगेच आता अवनीच्या रूमकडे निघालेला असतो. त्याच वेळेस यशादा बाहेर येतो, तेव्हा पाण्या म्हणू लागतो, मग यशादा, लायटिंग व्यवस्थित झाली ना, का झांगडू मँगडूच दिसायली? त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, नाही नाही नाही, म्हणजे श्रीमंत लोकांची कशी असते हे मला माहिती नाही, पण आपल्या मानाने तर आपण चांगले प्रयत्न केले. तेवढ्यात आता धन्या आणि नमी आलेले असतात. दोघे आता भिंतीआड लपून हे सगळं दृश्य बघतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, नमे, अगं हे कसं दिसायलंय? अगं एवढी लायटिंग हे का केलंय? यांचा नक्कीच इकडे काहीतरी प्लॅनिंग दिसायलाय. तेव्हा नमी म्हणू लागते, धन्या, अरे हे सगळं दृश्य बघून तुला काय वाटतंय? अरे दारू पिण्यासाठी लोक बारमध्ये असं करतात ना? त्यावर धन्या म्हणू लागतो, हो, मी रीलमध्ये बघितलंय, असेच वर लायटिंग, खाली टेबल सजवलेला आणि मस्त वातावरण, आणि मग दारू प्यायची. आता नमीला आणि धन्याला धक्का बसतो. याचा अर्थ यशादा, पाण्यादा आणि राजादा तिघे दारू प्याणार आहे का? अयो देवा, आता काय करायचंय? नमी आणि धन्याला लय टेन्शन आलेलं असतं. आता यांना दारू पिण्यापासून कसं थांबवायचं, काय करायचं त्यांना काही सुचत नाही. तर त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, पाण्या, अरे श्रीमंत लोकांचं कसं असतंय ना, त्यांचं टेटस असतंय ना, म्हणून हे समज करावं लागतंय. आपल्या गरिबांना ते कुठे ठाऊक असतं. त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो, ते असं म्युझिक लावतात, गाणं लावतात आणि मग छान अशी दारू पितात आणि आयुष्याचा विचार करतात, म्हणून तर ते एवढे मोठे लोक होतात ना. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, गाण्यांची व्यवस्था झाली ना? त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो यशोदा, गाण्यांची अगदी छान अशी व्यवस्था केली, पण यशोदा एक प्रॉब्लेम झालाय. नाही म्हणजे नमीचं लग्न जमणार होतं ना, ते पाहुणे बघायला आले तेव्हा एक मी क्लिप बनवली होती, पण ती आहे, पण आता वहिनीसाठी कसली क्लिप बनवायची? नाही म्हणजे कुठलं गाणं आवडेल त्यांना? आता अण्णांची पेताडाची गाणी मला माहिती आहे रे, पण आता वहिनी पण पेताड. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, पेताड म्हणायचं नाही त्यांना, पेताड म्हणायचं नाही, त्यांचा टेटस आहे ते. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, सॉरी सॉरी, चुकलो, पण वहिनींच्या टेटसला शोभेल अशी गाणी कशी असेल रे, मी विचार करतोय. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, ते इंग्लिश दारू पितात म्हटल्यावर गाणी पण इंग्लिश असतील ना? त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो, मला माहिती ना ते इंग्लिश गाणं, ते काय होतं इंग्लिश ते मला. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, पाण्या, पाण्या, इंग्लिश राहू द्या, तुला नाही सुचणार ते, दुसरं काही सुचत असेल तर बघ ना. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, सुचलं, असं उर्दूमधलं गाणं लावलं तर भारी वाटेल ना, त्यांना आवडेल ना? त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, नक्कीच. तर इकडे अवनी आता ते 2 ग्लास घेऊन आपल्या रूममध्ये आलेली असते. तर आता पिशवीतनं ती अण्णांच्या त्या बॉटल काढणार. तेच आता रूमचा दरवाजा वाजला जातो. मॅडम मी येऊ का? राजा आलेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, ये ये. अवनी पटकन ती पिशवी लपवणार. तेच राजा म्हणू लागतो, मॅडम, मॅडम असू द्या, घाबरू नका, लपवायची काही गरज नाही. पण मॅडम हे बघा, तुम्हाला जे काय करायचं आहे ना, ते अगदी मन मोकळेपणाने, बिनधास्तपणाने आम्हाला सांगत जा आणि तसं करत जा. आम्ही तुम्हाला कशालाच नाही म्हणणार नाही, पण असं चोरून लपून जाणं आणि हे सगळं करणं शोभत नाही हो. तुमचं टेटस जपणं आमची काम आहे ना, त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि हे सगळं असंच राहू द्या बरं. चला बाहेर चला, तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचे. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा माझं ऐकून घे, ते मी. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अजिबात जमणार नाही, तुमचं मी काही ऐकणार नाही, चला तुम्ही बाहेर चला, तुमच्यासाठी खास सरप्राईज आहे. तेव्हा अवनी म्हणू लागते, काय राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम सरप्राईज असं सांगायचं असतं का? चला चला. आता लगेच राजा अवनीला घेऊन बाहेर निघालेले असतो. बाहेर किचनमध्ये येताच, थांबा, डोळे बंद करा, डोळे बंद करा, तुम्हाला सरप्राईज बघायचं आहे ना? आता अवनीचे डोळे बंद करून आता राजा अवनीला बाहेर घेऊन निघालेला असतो. तर इकडे धन्या आणि नमी अतिशय टेन्शनमध्ये. आता काय करायचंय? आता या तिघांना कसं थांबवायचंय? आधीच धोंड्यांना पेताड झालाय, त्यात ही तिघं बी दारू प्यायला बसली तर? तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, नाही नाही, मला यांच्यात नाही बसायचं, मला दारू नाही प्यायची, पण यांना कसं थांबवायचं? नमे आता आपण काय करायचंय? हे असे वेडे का झालेत? त्याच वेळेस आता लगेच राजा अवनीला घेऊन बाहेर येतो. मॅडम हे बघा तुमचं सरप्राईज. आता बाहेर अंगणात अगदी मस्त हॉटेलसारखं छान असं सजवलेलं असतं.
अगदी जणू भारत झालेला असतो. लाइटिंग, बल्ब, मस्त टेबल. अवनी मात्र खुश होते. हे सगळं काय आहे? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, या या मॅडम, इथे चप्पल ठेवली ती घाला आणि या बरं. अवनी आता टेबल जवळ येते. त्याच वेळेस नमीला आणि धन्याला धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे अवनी पण दारू पिणार आहे? अरे बापरे, आता काय करायचंय? वहिनी पण दारू, अण्णा पण दारू, सगळे दारू पिणार. मग नवे माझं कसं होणार? असे म्हणत धन्या आता रडायला सुरुवात करतो. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, एक वेळ राजाचं ठीक होतं, पाण्याचं ठीक होतं, पण माझा यशा पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन दारू प्यायला लागला. हे मला अजिबात पटत नाहीये. हे खोटं वाटतंय मला. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, यशादा, पाण्या आणि राजा हे सगळं काय आहे? त्यावर यशादा म्हणू लागतो, संकोच बाळगू नका, बसा तुम्ही खुर्चीवरती बसा, तुम्हाला हवंय तसंच होणार आहे. आता अवनी खुर्चीवरती बसते. त्याच वेळेस आता लगेच पटकन आता यशादा भजी घेऊन येतो. हे घ्या तुम्हाला चकण्यासाठी. राजा पटकन आता अवनीसमोर ती दारूची बॉटल ठेवतो. घ्या तुमच्या ब्रँडची. मॅडम, कसं आहे ना, तुम्हाला सवय आहे ना, तुमचं हे टेटच जपत जाऊ आणि अशी हलक्या क्वालिटीची घेत जाऊ नका. अहो, तुम्हाला सांगितलं ना, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. हे बघा, तुम्ही आता हा खंबा घ्या आणि तुमच्या आयुष्याचा विचार करा. ए ए धन्या, लाव ना, लवकर लवकर लाव, गाणं लाव. अरे ॲडजस्टमेंट करायची आपल्याला, लवकर गाणं लाव. त्याच वेळेस अवनीला धक्का बसतो. राजा, यशादा, हे सगळं काय आहे? तेव्हा यशादा म्हणू लागतो, हे बघा, संकोच बाळगू नका, तुमची प्रत्येक इच्छा या घरात पूर्ण होणार. तुम्हाला काय हवं नको ते फक्त आम्हाला सांगत जा. असं चोरून लपून करणं शोभत नाही हो. हे बघा, तुमचा एन्जॉय तुम्हाला करायचा आहे ना, अगदी मन मोकळेपणाने करा. घ्या तुम्ही अगदी छान अशी दारू प्या. आता अवनीला धक्का बसतो. राजा, अरे हे सगळं काय चालू आहे? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम, आता आम्ही काहीही ऐकून घेणार नाहीये. आम्हाला कळलंय, सगळं समजलंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, कोणी सांगितलं? त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, नाना. तेव्हा लगेच यशोदा म्हणू लागतो, नाना, काका, मामा, कोणी बी सांगू द्या, आम्हाला कळलंय ना. मग आता संकोच बाळगू नका, बसा तुम्ही, बसा बरं. आता राजा जबरदस्तीने अवनीला खुर्चीवरती बसवतो. ए पाण्या, गाणं लाव ना. आता पाण्या मात्र त्या टेपचा बटन दाबण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो काही सुरू होतच नाही. त्यामुळे पाण्याने स्वतःच आता छान असं उर्दू गाणं गायला सुरुवात केलेलं असतं. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, वा, काय आवाज आहे, काय जमलंय ना पाण्या तुला, गाय गाय, मस्त गाणं गातोय तू. आता अवनीला धक्का बसतो. चकना दारू, या दांगटांच्या भावंडांना काय झालंय, सगळे असे का वागतायत? त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, हे बघ राजा, माझं ऐकून घे. पण राजा, यशोदा आणि पाण्या अवनीला काही बोलूच देत नाही. या तिघांच्या तोंडाचा पट्टा चालूच. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, वा पाण्या, काय गाणं गायलंय तू. तू एक काम कर, तू ना आता एखाद्या कार्यक्रमात भाग घे, उर्दू गाणं गा, बघ तुझा ना असा एक नंबरच येईल. पाण्याला खुश होतो. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम, करा आता तुमच्या टेटसला सुरुवात करा, मी टाईम एन्जॉय करा, हो की नाही? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, हो, ते तुमच्यात असंच करतात ना, श्रीमंत लोकांचा एन्जॉय असाच असतो. मग ते असा मी टाईम एन्जॉय करून काय करतात रे? आयुष्याचा विचार. हो, तुम्ही आता तुमच्या आयुष्याचा, तुमच्या स्वप्नांचा विचार करा, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. ए गाणं लाव. आता पाण्या पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम, तुमचा खंबा संपेपर्यंत, तुमचा मी टाईम एन्जॉय होईपर्यंत पाण्या गाणं गायणार. चला तुम्ही करा सुरुवात. आता मात्र अवनी या तीनही भावंडांकडे रागानेच आता डोळे फाडून बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनीने आता या गैरसमज झालेल्या दांगटांना चांगलं सरळ केलेलं असतं. तर त्याच वेळेस आता धोंड्यांच्या पोटात लय दुखायला लागतं. मला माझं औषध हवंय, म्हणजे दारू. आता अवनी पटकन चपटी बॉटल घेऊन येते, 2 ग्लास घेऊन येते. अण्णा, तुम्हाला दारू प्यायची आहे ना, चला मी आज तुम्हाला कंपनी देणार, आपण दोघे बी दारू पिऊ. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, सुनबाई नको, तुम्ही नका पिऊ ही दारू. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही अण्णा, तुम्हाला कंपनी द्यायला हवी ना. आता यशोदा, पाण्या, राजा, नमी, धन्या सगळेजण डोकावून बघत असतात. दोघांना जर ही दारू पाजली, पिऊ दिली तर आपल्या घरात धिंगाणाच धिंगाणा होणार. आता सगळेजण खूप घाबरलेले असतात. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतं, सुनबाई नको, सुनबाई तुम्ही नका पिऊ. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा, तुम्हाला ही दारू म्हणजे औषध वाटतं ना, ते गरजेचं आहे तुमच्यासाठी. मग आज तुमची सुनबाई पण दारू पिणार. आता अवनी ग्लास तोंडाला लावणार. तेच अण्णा म्हणू लागतं, थांब थांब सुनबाई,
सुनबाईसाठी काय पण, मला फ्रूट हवेत, मला ही चपटी दारू नकोय. आता मात्र अवनीने बरोबर धोंडी अण्णांची दारू सोडलेली असते. सगळी मुलं मात्र खूपच खुश होतात. यशादा, धन्या, पाण्या, राजा सगळे आता नाचायलाच लागतात, कारण सुनबाईसाठी काय पण म्हणत अण्णांनी दारू सोडलेली असते. आता पुढे काय काय मज्जा बघायला भेटणार हे सगळं आपण बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.